मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण 3 कंपन्यांची चर्चा करणार आहोत, परंतु त्या अगोदर आजचं मार्केट बघू। आज फ्लॅट क्लोजिंग आहे, 230 अंकाची घसरण आहे BSE सेन्सेक्समध्ये आणि निफ्टी 50 34 अंकांनी मायनस आहे। निफ्टी बँक 358 अंकांनी मायनस आहे, तर निफ्टी मिड कॅप 100 हा 276 अंकांनी प्लस आहे। म्हणजे मिड कॅपमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर स्मॉल कॅप सुद्धा 0.58% 108 अंकांनी प्लस असलेला आपण बघू शकतो। निफ्टी स्मॉल कॅप 100 सेन्सेक्स 230 अंकांनी घसरला। निफ्टी 25,000च्या खाली बंद झाला। ऑटो बँक समभाग घसरले। आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार मर्यादित कार्यरत दिसला आणि शेवटी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले। मिड कॅप स्मॉल कॅप समभागात खरेदी झाली, तर फार्मा, मेटल, IT निर्देशांक वाढीने बंद झाले। M&M, TCS, ICICI बँक, सिप्ला आणि पॉवर ग्रीन कार्प हे निफ्टीच्या सर्वाधिक तोट्यात आहेत, तर ट्रेंड, हिंदाल्को इंडस्ट्रीज, HCL टेक्नॉलॉजी, टेक महिंद्रा आणि ONGC हे आघाडीवर राहिलेले आहेत। सेन्सेक्स निफ्टी लाल बंद झालेला आहे। जागतिक बाजारातून संमिश्र ट्रेड दरम्यान आज देशांतर्गत शेअर बाजार, फार्मा आणि मेटल समभागाचा उत्तम पाठिंबा मिळाला। तथापि इतर क्षेत्राकडून चांगला पाठिंबा मिळत नसल्यामुळे देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 वर दिवसभर खूप दबाव दिसून आला। सुरुवातीच्या चढउतारानंतर दोन्ही निर्देशांक रेड झोनमध्ये आले आणि दिवसाचा शेवट किरकोळ चढउतारासह झाला। क्षेत्रीय निर्देशांकाबद्दल बोलायचे झाल्यास निफ्टी फार्मा 1% अधिक वाढीसह बंद झाला आणि निफ्टी मेटल देखील 1% कमी वाढीसह बंद झाला। मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांनाही बाजारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला। अशा स्थितीत BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 29.7 हजार कोटी रुपयांनी वाढले, म्हणजेच गुंतवणूकदाराच्या संपत्तीत 29.7 हजार कोटी रुपयाची वाढ झालेली आहे। एक बातमी आहे, आर्थिक वर्ष 2025 Q1चा जे तिमाही निकाल आहे त्यामध्ये क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक जी आहे तिचं कर्ज वितरण जे आहे ते कमी झालेलं आहे 11%, म्हणजे Q2 मध्ये Q1 पेक्षा 11% कर्ज वितरण हे कमी झालेलं आहे। तर कर्ज जे संकलन आहे म्हणजे कर्ज वसुली जी आहे Q1 मध्ये 97.9% होती, तर Q2 मध्ये ती 96.2% आहे। म्हणजे कर्ज वसुली कमी झाली आणि कर्ज वितरण सुद्धा कमी झालं। त्यामुळं शेअरमध्ये आपल्याला कालपासून घसरण पाहायला मिळत आहे। परंतु वार्षिक वाढ जर पाहिली तर वार्षिक वाढमध्ये काहीही अडचण नाही, एकदम शेअर चांगले, कंपनीनं चांगलं प्रॉफिट वाढवलेलं आहे। सेल्स आणि प्रॉफिटमध्ये चांगली वाढ आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर इथं जरी पाहिलं तर वार्षिक 54% वाढ आहे सेल्समध्ये आणि इन्कममध्ये 75% वाढ आपण मागं पाहिलेली आहे। नेट प्रॉफिट मार्जिनही 13% वाढलेलं आहे। हे Q1चं आहे वार्षिकमध्ये। तर चिंता करायची गरज नाही, प्रॉफिट चांगले वाढलेत। एखादा क्वार्टर कमी जास्त होऊ शकते, त्यामुळं ज्यांनी शेअर खरेदी केलेला असेल त्यांना खाली पुन्हा खरेदी करायची संधी आहे आणि ज्यांनी खरेदीच केला नाही तर त्यांच्यासाठी तर ही एक उत्तम संधी आहे या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची। इथं बघू शकता 1081ला हा शेअर आज ट्रेड करत आहे। 3.39% हा आज मायनस झाला आहे। फायनान्स क्षेत्र आहे आणि पुढच्या क्वार्टरपर्यंत आपल्याला रेट कट झाल्याचं पाहायला मिळेल, त्यामुळं याच्यामध्ये चांगली वाढ पुढच्या क्वार्टरपर्यंत होऊ शकते। त्यामुळं ज्यांना खरेदी करायचे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे। मार्केट कॅप 17,000 करोडचा आहे, PE 11चा आहे, ROC 14.8, ROE 24.8, दोन्ही चांगले आहेत। फेस व्हॅल्यू 10ची आहे, 44.8ची प्रॉफिट ग्रोथ आणि 66.6ची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो। EPS चांगले वाढलेत, म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे। इथं जे मिडियन पी जो आहे हा डॉट रेषा ती मिडियन पी आहे 28.8चा, त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते। अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे। जर आपल्याकडे पैसे नसतील तर जी आपण होल्डिंग घेतलेली आहे ती तशीच होल्ड केली तरी भविष्यात ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते। सेल्स बघा, रेव्हेन्यू ज्याला आपण म्हणू 88 करोडचे रेव्हेन्यू होते 2013ला, तर ते 5,500 पर्यंत आलेत आणि 8 करोडचं प्रॉफिट 1497 जवळपास 1500 करोडपर्यंत आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे इथं सेल्स आणि प्रॉफिटमध्ये आपल्याला काहीही अडचण नाही, त्यामुळे इथंही चांगला पैसा बनेल, जो की अजून बनला नाही। त्यामुळे इथं गुंतवणूकदार ह्या कंपनीत सध्या जी गुंतवणूक करतील त्यांना भविष्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो।
रिझर्व्ह बघू शकता 6,411 करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 21,800 करोडचं कर्ज आहे. फायनान्स क्षेत्र असल्यामुळे हे आपण सोडून देऊ शकतो. इथं बघू शकता हा पहिला सपोर्ट होता, तो सपोर्ट ब्रेक झाला. दुसरा सपोर्ट होता, तोही ब्रेक झालेला आहे. आता 1,000चा तिसरा सपोर्ट ही कंपनी घेऊ शकते. त्या दिशेनं कंपनी निघालेली आहे. परंतु 1,000पर्यंत येईलच असं कोणीही सांगू शकत नाही किंवा त्याच्याही खाली जाईल की नाही हे सांगता येणार नाही. परंतु आपण नंतरचा एक सपोर्ट तुम्हाला इथं 1,000चा मी दाखवून दिला आहे. ह्या दोन्हीच्या मध्ये कंपनी मिळत असेल तर आपण गुंतवणूक करायला हरकत नाही. कंपनी ही चांगली आहे, भविष्यामध्ये ही चांगला पैसा बनवून देऊ शकते. पुढची कंपनी आहे युनो मिंडा. ऑटो कंपोनंट बनवणारी ही कंपनी आहे. 986वर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. 1.65% आज ही मायनस झालेली आहे. मार्केट कॅप पाहिलं तर 56,632 करोडचं मार्केट कॅप आहे. पी जर पाहिला तर 63.8चा आहे. आरओसी 19.9, आरओई 18.9, फेस व्हॅल्यू 2ची, 29.2ची प्रॉफिट ग्रोथ आणि 68.8ची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो. EPS ह्या कंपनीचे मस्त वाढलेत, म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे. मिडियन पी जवळ कंपनी ट्रेड करत आहे, त्यामुळे आपण इथं गुंतवणूक करू शकतो. कंपनी चांगली आहे. सेल्स बघा 2013 पासूनचे 1,340 करोडचे सेल्स आहेत, जे 14,756 करोडपर्यंत आलेत. आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 28 करोडचं नेट प्रॉफिट हे 955 करोडपर्यंत आले. म्हणजे ह्या कंपनीनं सेल्स आणि प्रॉफिट चांगले वाढवले, ते इथंही आपल्याला पाहायला मिळते. डबल डिजिट आणि चांगले आहेत. आणि इथेही गुंतवणूकदाराला तुम्ही बघू शकता 10 वर्षात 51%चा CAGR आहे. 26चा जरी दिला तरी आपले पैसे 10 पट होतात 10 वर्षामध्ये. परंतु ह्या कंपनीनं बघू शकता 5 वर्षात 41, 3 वर्षात 37 आणि चालू वर्षामध्ये 65%चा CAGR बनवून दिला आहे. म्हणजे ह्या कंपनीनं चांगला पैसा गुंतवणूकदाराला बनवून दिलेला आहे. रिझर्व्ह बघू शकता 4,800 करोडचं रिझर्व्ह आहे. कर्ज जर पाहिलं तर 1,700 करोडचं कर्ज आहे. कर्जसुद्धा जास्त नाही. कंपनी सपोर्टच्या दिशेनं येत असलेली आपल्याला पाहायला मिळते. 985वर ट्रेड करत आहे. 950चा हा सपोर्ट कंपनी इथं घेऊ शकते. वरून डिस्काउंट जर पाहिलं तर हिच्या टॉपपासूनचं डिस्काउंट जर आपण इथून इथपर्यंत जर पाहिलं तर आपल्याला ते 18.46%चं डिस्काउंट पाहायला मिळतं आहे. ऑटो कंपोनंटमध्ये जर तुमच्याकडे कंपनी नसेल तर ही कंपनी त्याच्यासाठी चांगली आहे आणि 18%चं डिस्काउंट मिळत आहे, तर खरेदीला आपण सुरुवात करू शकतो. त्याच्यानंतर पुढची कंपनी आहे IRCTC. ही कंपनी गुंतवणुकीची आपल्याला संधी देत आहे. ज्यांच्याकडे नसेल तर ते त्याबद्दल विचार करू शकतात. रेल्वेमध्ये ही कंपनी 1 नंबरची आहे. 889वर ही कंपनी ट्रेड करत आहे. 0.69% हे आज वाढलेली आपण बघू शकतो. 71,100 करोडचं मार्केट कॅप आहे. पी जर पाहिला तर 59.8चा आहे. आरओसी 53.8 आणि आरओई 40.4. दोन्हीही एकदम चांगले आहेत. फेस व्हॅल्यू 2ची आहे. 17.6ची प्रॉफिट ग्रोथ आणि 62.4ची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो. EPS ह्या कंपनीचे सुद्धा वाढलेत, म्हणजे कंपनीचं प्रॉफिट चांगलं जनरेट होत आहे. म्हणजेच इथून रेल्वेला अजून जास्त सुधारणा देणं गरजेचं आहे आणि त्या सुधारणा चालू पण आहेत. त्यामुळे इथून रेल्वेला भरपूर प्रॉफिट होणार आहे. त्याचा फायदा ह्या कंपनीला होऊ शकतो. मेड इन पी जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. मेड इन पी जो आहे 69.5चा असलेला आपण बघू शकतो. तर ह्या कंपनीत आता गुंतवणूक केली तर आपला पुढे येणारा काही काळामध्ये पैसा हा पट्टीत बनवू शकतो. तर ज्यांच्याकडे रेल्वेचं एकही शेअर नसेल तर त्यांनी ह्या कंपनीबद्दल पहिल्यांदा विचार करायला हरकत नाही. ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपण सुद्धा बघू शकतो, कारण ह्या कंपनीनं कर्ज कमी केलेलं आहे. सेल्स बघा मार्च 2015 पासूनचे 1,059 करोडचे सेल्स जे आहेत ते 4,389 करोडपर्यंत आलेत. नेट प्रॉफिट 131 करोडचं 1,187 करोडपर्यंत कंपनी घेऊन आली आहे. सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही आपल्याला इथं चांगले पाहायला मिळतात आणि इथंही आपल्याला तसे CAGR कंपनी बनवून देईल, जे की आपल्याला 30-40%च्या जवळपास मिळून देऊ शकते, कारण प्रॉफिट त्या दरम्यान असलेला आपण इथं बघू शकतो. तर इथं चांगला पैसा बनवू शकतो. जर गुंतवणूक केली नसेल तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता. कोणताही कॉल किंवा टिप्स नाही. हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून आपण बनवत असतो. रिझर्व्ह बघू शकता 3,070 करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज फक्त 60 करोडचं आहे, जे की मागच्या 2 क्वार्टरपासून कंपनीनं कर्ज हे कमी केलेलं आपण बघू शकतो. चार्ट जर बघितला तर कंपनी 850चा सपोर्ट घेऊन वर निघालेली आहे. 888वर कंपनी ट्रेड करत आहे. 920चा हा रेजिस्टन्स आहे, त्याच्यामध्ये कंपनी ट्रेड करत आहे आणि 21.51%चं डिस्काउंट आपल्याला वरून कंपनी म्हणजे तिच्या टॉपपासूनचं इथपर्यंत आपल्याला डिस्काउंट 21%चं मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूक करायला काहीही हरकत नाही. तर मित्रांनो, ह्या होत्या 3 कंपन्या. तिन्ही कंपन्यांबद्दल तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा, कारण व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. कोणतेही कॉल किंवा टिप्स नाही. व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.